लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए। बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलिए और देखते रहिए लंत्रानी न्यूज लाइव। महाराष्ट्र में इलेक्शन वोटिंग को लेकर महाराष्ट्र इलेक्शन कमीशन ने 3 नई तब्दीलियां की हैं, जिसकी जानकारी एक प्रेस कॉन्फ्रेंस द्वारा दी गई। नंबर 1, मल्टीपल क्वालिफाइंग डेट। नौजवान वोटर्स जो 18 साल के हो चुके हैं, उनके नामों को इलेक्शन रोल में रजिस्टर करने के लिए पहले 1 जनवरी को आधार माना जाता था, लेकिन अब नए रूल के मुताबिक हर 3 माह की पहली तारीख यानी 1 जनवरी, 1 अप्रैल, 1 जुलाई और 1 सितंबर को आधार माना जाएगा। इससे वो वोटर जो 18 साल के हो चुके हैं, उनको 1 साल इंतज़ार नहीं करना पड़ेगा और किसी की तारीख 1 अप्रैल को 18 साल का हो जाता है जैसे, या 1 जुलाई को या 1 सितंबर को हो जाता है, तो उसे 18 साल का मानकर रजिस्ट्रेशन दिया जा सकेगा। दूसरा, जेंडर इक्विटी। इस रूल के मुताबिक मेल मेंबर्स जो सर्विस में हैं, उन्हें पोस्टल बैलेट की सहूलत मिलेगी और इसी तरह उनकी बीवियों को भी ये सहूलत मिल सकेगी। लेकिन जो औरतें सर्विस में हैं, उनके शौहरों को ये सहूलत हासिल नहीं होगी। पहले हस्बैंड एंड वाइफ काउंट किया जाता था, अब उस लफ्ज़ को निकालकर जेंडर माना जाएगा। थर्ड, ऑथेंटिकेशन ऑफ वोटर। इस कायदे के मुताबिक वोटर को आधार से लिंक किया जाएगा। इससे ये फ़ायदा होगा कि वोटिंग के ताल्लुक से तमाम मालूमात जो वोटर चाहता है या सुविधाएं जो इलेक्शन कमीशन ने दी हैं, वो वोटर अपने मोबाइल पर डाउनलोड कर सकेगा, जैसे कि उसका इलेक्शन कार्ड, पोलिंग की जगह और इसी तरह की दीगर मालूमात। दूसरे ये कि अगर वोटर का रजिस्ट्रेशन 2 या 3 जगह है, 2-3 कॉन्स्टिट्यूंसी में है, तो पता चल जाएगा और वो सिर्फ एक ही वोट दे सकेगा। हालांकि अपने आधार को इलेक्शन प्रोसेस से लिंक करने का फैसला वोटर की अपनी ख्वाहिश पर छोड़ दिया गया है। अगर वो अपना आधार कार्ड लिंक नहीं करता है, तो उसे इलेक्शन कमीशन के मुकर्रर करदा 11 सबूतों में से कोई एक सबूत वोटिंग करते वक्त पेश करना होगा। त्याला आपण इलेक्शन रिफॉर्म्स म्हणूया। तो पहिला बदल म्हणजे मल्टिपल क्वालिफाइंग डेट्स। म्हणजे पूर्वी कसं असायचं की 1 जानेवारी ही एक क्वालिफाइंग डेट असायची आणि 1 जानेवारीला ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना मतदार म्हणून त्याची नाव नोंदणी करता यायची। तर आता 1 जानेवारीला म्हणजे 1 जानेवारी नंतर जर एखादा जन्माला आला असेल तर त्याला 1 वर्षाची पूर्ण वाट पाहायला लागायची आणि पुढच्या जानेवारीपर्यंत मग तो एलिजिबल होईल आणि मग त्याचं नाव नोंदणी होईल। त्यामुळे बरेचसे जे यूथ आहेत, विशेषतः तरुण वर्ग आहे, तो याच्यातून बऱ्याच वेळेला वगळला जायचा। म्हणून जो कायद्यामध्ये हा बदल केला आहे त्याच्यामध्ये आता फक्त 1 जानेवारी अशी फक्त क्वालिफाइंग डेट नसून प्रत्येक क्वार्टरला ती डेट आहे। जे 1 जानेवारी, त्याच्यानंतर 1 एप्रिल, 1 एप्रिल नंतर मला वाटतं 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर। त्यामुळे समजा 1 जुलैला समजा क्वालिफाय झाला तर 1 जुलैला सुद्धा त्याला नाव नोंदता येतं, त्याला पुढच्या जानेवारीपर्यंत वाट बघायची गरज नाही। त्यामुळे मल्टिपल क्वालिफाइंग डेट्स फॉर रजिस्ट्रेशन हा एक महत्त्वाचा निवडणूक कायद्यामध्ये बदल झालेला आहे। त्याच्यामुळे विशेषतः युवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याच्यामधून वंचित होणार नाहीत केव्हाही निवडणुका लागल्या तरी, हा त्यामागचा उद्देश आहे। दुसरं जे महत्त्वाचा बदल झालेला आहे तो म्हणजे याच्यामध्ये जेंडर इक्विटी प्रिन्सिपल आणलेला आहे। म्हणजे आपल्याला माहिती असेल की जे सर्व्हिस वोटर्स आहेत, विशेषतः आर्म फोर्सेस, त्याच्यामध्ये जर मेल मेंबर असेल ऑफ द आर्म फोर्सेस
तर त्याला पोस्टल बॅलेटची सुविधा प्राप्त व्हायची आणि त्याचे स्पाऊस सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर व्हायचे. परंतु जर फिमेल मेंबर असेल आर्म फोर्सेसची, तर ती सुविधा त्याच्या स्पाऊसला पूर्वी नसायची. त्यामुळे आता त्यांनी हा शब्द वाईफ किंवा हजबंड हा शब्द काढून स्पाऊस हा शब्द टाकलेला आहे. त्यामुळे जेंडर ज्याला आपण इक्विटी म्हणू किंवा जेंडर त्याच्यामध्ये सेन्सिटाईज झालेलं आहे. त्यामुळे जसं हजबंडला जे अधिकार प्राप्त आहेत ते सुद्धा त्याच्या स्पाऊसला म्हणजे त्याच्या वाईफला सुद्धा ते अधिकार मिळालेले आहेत. पोस्टल बॅलेट्स असतील किंवा जे काय असतील ते. हा एक दुसरा बदल झालेला आहे. आणि तिसरा बदल झालेला आहे तो म्हणजे इलेक्शन मध्ये ऑथेंटिकेशन ऑफ द वोटर्स ह्याला फार त्यांनी महत्त्व दिलेलं आहे की प्रत्येक वोटर हा ऑथेंटिकेट झाला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ऑथेंटिकेशनची मेथड म्हणून मतदार यादीमधला जो मतदार आहे त्याचं लिंकेज हे आधारशी केलेलं आहे. त्यामुळे आधार जर नंबर ह्या मतदार ह्याला जर लिंक झाला तर त्याचे दोन फायदे आहेत की आधारला लिंक त्याचा जो मोबाईल आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या मतदारांच्यापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे निवडणुकीचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत त्याची माहिती आहे, तुमचं पोलिंग स्टेशन कुठं आहे किंवा तुम्हाला जेव्हा व्होटिंग असतं ते व्होटिंग स्लिप्स त्याला द्यायचे आहेत किंवा त्याचं एपिक कार्ड त्याला डाउनलोड करायचं आहे मोबाईलमध्ये. ह्या ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा त्या माध्यमातून सगळ्यांच्यापर्यंत जाव्यात असा एक त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे त्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सर्व्हिसेस उत्तम प्रकारे इलेक्शन कमिशनला किंवा ह्या मशिनरीला मतदारांच्या पर्यंत पोहोचवता येतील असं आहे. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए. बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलिए और देखते रहिए लंत्रानी न्यूज़ लाइव.